शुकदेव परीक्षिती राजाला चंद्रवंशाची माहिती सांगत आहेत. ते म्हणाले की या चंद्रवंशात चंद्र, बुध, पुरुरवा, जरासंध, सहदेव, सोमपी, श्रुतश्रवा, जुहू, सुरथ, विदुरथ, सार्वभौम, जयसेन, राधिक, आयुत, क्रोधन, देवतिथी, ऋष, दिलीप, शंतनू, नहुष, ययाती, दुष्यंत, रंथीदेव यासारखे एकापेक्षा एक पराक्रमी राजे होऊन गेले. त्यांच्या कथा आपण पाहूया. सर्वप्रथम आपण नहुष राजाची कथा पाहूया. नहुष राजा पुरुरवा याचा नातू आणि आयु व इंदुमती यांचा पुत्र होता. हा खूप मोठा पराक्रमी राजा होता. याला वशिष्ठ ऋषींनी वेद आणि धनुर्विद्या शिकवली होती. खुंडा नावाचा दैत्य फारच माजला होता. तो सर्वांना अत्यंत त्रास देत होता. त्यांनी सर्वांना सळोकापळो करून सोडले होते. तेव्हा वशिष्ठांनी नहुषाला खुंडाचा वध करण्यास सांगितले. अर्थात सर्व देवांनीही या नहुषाला साह्य केले आणि मग नंतर नहुषाने खुंडाला ठार केले. त्यानंतर वशिष्ठांच्या अनुज्ञेनेच नहुषाने अशोक सुंदरी नावाच्या पार्वतीच्या मानस कन्येशी विवाह केला. त्याने अनेक वर्ष धर्माने राज्य केले. च्यवन ऋषी कोळ्यांच्या जाळ्यात फसले असताना नहुषाने त्यांना त्यातून सोडविले होते. याच वेळी स्वर्गात इंद्राने त्रिशिराला मारल्यामुळे त्याच्या हातून ब्रह्महत्येचे पातक घडले होते. आता हे ब्रह्महत्येचे एवढे मोठे पातक हातून घडल्यानंतर इंद्र आपल्या पदावर राहू शकत नव्हता. त्याला आपले इंद्रपद सोडावे लागले होते. स्वर्गातले इंद्रपद रिकामे झाले होते. तेव्हा सर्व देवांनी आणि ऋषींनी या नहुषाला त्या आपल्या तपश्चर्येचे बळ दिले आणि तू ज्याच्याकडे पाहशील त्याचे सर्व तेज हरण करशील असा एक वरही दिला आणि त्याला इंद्रपदावर नेऊन बसवले. नहुषाने काही काळ स्वर्गाचे राज्य अत्यंत धर्माने खूप चांगल्या पद्धतीने केले. पण काय झाले, हळूहळू काही दिवसांनी आपण देवेंद्र आहोत, आपण काहीही करू शकतो, आपल्याला कोण काय करणार असे त्याला वाटू लागले. थोडक्यात त्याला फार गर्व व्हायला लागला. मग काय, सर्व धार्मिक विधीचा त्यांनी त्यागच करून टाकला. त्याची बुद्धी अगदीच चळली. म्हणजे तो काही विपरीत गोष्टी विचार करू लागला आणि विषय लंपट बनला. आणि एके दिवशी काय झाले, इंद्राची पत्नी म्हणजे आधीच्या इंद्राची पत्नी इंद्राणी नहुषाच्या दृष्टीस पडली. तिच्या रूपाने तो अगदीच मोहित होऊन गेला. मग त्याने देवांना सांगितले की इंद्राणीला माझ्याकडे घेऊन या. इंद्राणीला हे समजलं. ती तर खूप घाबरूनच गेली आणि ती पळत पळत बृहस्पतींकडे आली आणि म्हणाली की अहो, काय ऐकताय का तुम्ही? हा बघा काय म्हणतोय, तर तुम्ही माझं आता त्याच्यापासून म्हणजे ह्या नहुषापासून रक्षण करा. बृहस्पतीने तिला अभय दिले आणि जाता जाता तिला एक युक्तीही सांगितली. ते म्हणाले, इंद्राणी, तू तुझ्या घरी आता अगदी निवांत जा आणि मी सांगतो तसाच्या तसा नहुषाकडे निरोप पाठवून दे. त्याला सांग की आजपर्यंत ज्या वाहनात कोणीही बसला नाही अशा वाहनात बसून तू माझ्याकडे ये. मग काय, इंद्राणीने तसा नहुष राजाला निरोप पाठवला. इंद्राणीचा निरोप मिळताच नहुष राजा खूप विचारात पडला. तो वाहनाच्या शोधात होता. विचार करता करता त्याला बरेच दिवस काही सुचले नाही. पण एकदा शेवटी त्याच्या लक्षात आले की आपण एक गोष्ट नक्की करू शकतो की आपली पालखी आहे ही इथल्या ऋषींना म्हणजे स्वर्गातल्या ऋषींना, सप्त ऋषींना वाहायला सांगायचे. ब्राह्मणांनी वाहिलेल्या पालखीत आजपर्यंत कोणीच बसलेलं नाहीये. म्हणजे मी ज्या वाहनातनं जाईन ते अगदीच जगाविरहितच असणार आहे. कारण ब्राह्मणांचं ते कामही नाहीये.
आणि अशी गोष्ट आत्तापर्यंत ब्राह्मणांना सांगण्याचे कोणी धाडसही केले नव्हते. पण आता हा नहुष इंद्र आहे, तेव्हा त्याची आज्ञा सगळ्यांना पाळावी लागत होती. झाले, नहुषाने सर्वांना निरोप पाठवला आणि त्यांना सांगितले की मी पालखीत बसणार आहे आणि ही सर्व पालखी जी आहे ती तुम्ही तुमच्या खांद्यावरनं व्हायची आहे आणि मला इंद्राणीच्या भेटीस घेऊन जायचं आहे. आत्तापर्यंत हा नहुष राजा खरे तर ऐरावतावरून ऐटीत सगळीकडे फिरत होता. पण आता त्याला या नवीन वाहनाचा शोध लागला आणि इंद्रायणीला भेटायसाठी तो अत्यंत उतावीळ झाला. त्यांनी ऋषींना सारखे लवकर चला लवकर चला म्हणजे सर्प सर्प अशी आज्ञा करायला सुरुवात केली. आता ऋषीच ते, त्यांना काही असं पालखी वगैरे व्हायची सवय नव्हती. ते त्यांच्या गतीने अगदी व्यवस्थित चाललेले होते. पण ह्याला तर असं झालं होतं की मी कधी एकदा त्या इंद्रायणीला जाऊन भेटतोय आणि ती कधी माझा स्वीकार करते. आणि मग काय झाले, त्यांनी सर्प सर्प म्हणत ऋषींच्या डोक्याला पाय लावून त्यांना रेटा द्यायला सुरुवात केली. हे पाहिल्यावर मात्र या नहुषाच्या उद्दामपणामुळे अगस्त्य ऋषी खूपच संतापले. ते नहुषाला म्हणाले की अरे, तू तर सर्व मर्यादा सोडली आहेस. एकतर तू आम्हाला पालखी व्हायला लावतो आहेस आणि हे मधोन्मत्ता तू आता आम्हाला सर्प सर्प म्हणतोयस काय? आम्हाला लवकर चला लवकर चला म्हणून तू आज्ञा देतोयस काय? तर ऐक, मीच तुला सर्प सर्प असं म्हणतो आणि तू इथून पुढे 10,000 वर्ष सर्प होऊन भूमीवर पडशील. नहुषाला यांच्या अगस्तींच्या या शापामुळे तत्काळच सर्परूप लाभले. तो अनेक वर्ष द्वैतवनात सर्प म्हणजे भुजंग होऊन पडला. असा हा नहुष राजा ह्यांनी नको ती गोष्ट केल्यामुळे त्याला विपरीत परिस्थितीत आपले संपूर्ण ऐश्वर्यही सोडावे लागले आणि भलतीच योनी प्राप्त झाली.